सर्वांना जय येशू. आपण सर्व परमेश्वराच्या कृपेने ठीक आहात असे मी विश्वास करते. तर मग आज आपण आपल्या धर्मशिक्षणाची सुरुवात करूया एका प्रार्थनेद्वारे. सर्वजण हात जोडा आणि डोळे मिटा. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने आम्हाला भरून दे. आज आम्ही जे काही शिकणार आहोत चांगल्या प्रकारे समजून घ्यावे आणि आमच्या जीवनामध्ये अनुकरण करावे. याकरिता आम्हा सर्वांवर तुझी कृपा कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. विद्यार्थ्यांनो, आता आपण 8वा धडा शिकूया. चोरी करू नका. चोरी करू नका. संत पौल श्रद्धावंतांना अशा उपदेश देतो की चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंतांना द्यावयास आपल्या जवळ काही असावे, म्हणून ते चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. हे आपण एफेसी पत्रामध्ये अध्याय 4:28 मध्ये बघतो आहोत. चोरी करणे सामाजिक वाईटापेक्षा एक मुख्य पाप आहे. चोरी करणे हे सामाजिक वाईटापेक्षा एक मुख्य पाप आहे. जुन्या आणि नव्या करारामध्ये मोठ्या गुन्ह्याच्या स्वरूपात पाहिले जाते. संत पौल हेच शिकवितात की चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. हे आपण बघत आहोत कुरिन्थिकरास पहिल्या पत्रामध्ये अध्याय 6:10 मध्ये. 7व्या आज्ञेचे मूलभूत विचार. आता आपण बघणार आहोत 7व्या आज्ञेचे कोणकोणते मूलभूत विचार आहेत. तर पहिला आपण बघूया धन परमेश्वरे देणगी. धन परमेश्वरे देणगी आहे. उत्पत्ती ग्रंथामध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल आम्ही वाचतो की परमेश्वराने जगाच्या आणि सर्व वस्तूची निर्मिती केली आहे आणि त्यास मानवाच्या उपयोगासाठी दिले. धन मानवाच्या उपयोगासाठी आहे. हे आपण बघतो उत्पत्ती ग्रंथामध्ये अध्याय 1:28 मध्ये. हे अन्यायाच्या मार्गाने एकत्रित करण्याचे नव्हे. हे अन्यायाच्या मार्गाने एकत्रित करण्याचे नव्हे. धन इतरांमध्ये न वाटणे आणि त्याचा दुरुपयोग करणे या दोन्ही गोष्टी वाईट आहेत. कळले मुलांनो? आता आपण दुसरा मुद्दा बघूया. सार्वजनिक धन आणि खाजगी धन. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक धन आणि खाजगी धन. मानवाला पैसा आणि अन्य वस्तू उपयोगासाठी खर्च करण्यासाठी त्याला जरुरी आहे, ते आवश्यक आहे, वापर केले पाहिजे, त्याचा एक अधिकार आहे. धन 2 प्रकारचे आहेत आणि सार्वजनिक धन आणि खाजगी धन. सार्वजनिक धन आणि खाजगी धन. सार्वजनिक धन समाजासाठी असून सर्वांचा यावर अधिकार आहे. खाजगी धन म्हणजे जे धन जो कोणतीही व्यक्ती आपली म्हणून ठेवू शकते आणि तिचा वापर करू शकतो. ते आपली धन ठेवू शकते आणि वापर करू शकते. आणि निर्मित वस्तूंना न्यायनीतीने बाळगून त्याचा वापर करण्यासाठी मनुष्याचा अधिकार आहे. समाजाची सुव्यवस्था आणि मानवाच्या प्रगतीसाठी हे अनिवार्य आहे. खाजगी धनाचा अधिकार मनुष्याला मेहनत करण्यास आणि फळ उत्पन्न करण्यास प्रेरणा देते. खाजगी धन व्यक्तीची स्थिती आणि सुरक्षा निश्चित करणे. दुसऱ्यांच्या धनाचे अपहरण करणे चोरी आहे. हे खाजगी धनाच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. सोबतच खाजगी धनाला न्यायपूर्वक एकत्रित करणे आणि त्यास उडविणे दोन्ही वाईट आहेत. कळले मुलांनो? तर इथे हेच आपल्याला शिकवले जाते की खाजगी धनाच्या अधिकाराचे उल्लंघन
आपण करू नये. आपण त्याच्या सुरक्षित चांगल्या प्रकारे उपयोग केले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण तिसरा मुद्दा बघूया, न्यायाचा हेतू. तिसरा मुद्दा आहे न्यायाचा हेतू. आणि संत थॉमस अक्विनस म्हणतात, न्याय असे गुण आहे की जे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्यांचे अधिकार मानण्यास आणि प्रदान करण्यास प्रेरित करते आणि जे दुसऱ्यांच्या अधिकाराचा सन्मान करतात तेच न्यायपूर्वक व्यवहार करू शकतात. एका व्यक्तीचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीसाठी कर्तव्य ठरते. उदाहरण आपण बघूया. पहिला उदाहरण आपण असं बघू शकतो की निर्माणकर्ता परमेश्वर आराधनेस योग्य आहे आणि आराधना करणे आपले कर्तव्य आहे. कळलं मुलांनो? ज्यांनी आपल्यासाठी काम केले त्यांना वेतन मिळण्यास त्यांचा अधिकार आहे आणि वेतन देणे आपले कर्तव्य आहे. तिसरा उदाहरण आपण बघूया. सम्मानित होणे आई वडिलांचा अधिकार आहे आणि सम्मान करणे लेकरांचे कर्तव्य आहे. कळले मुलांनो? आपसात कर्तव्याचे पालन करणे न्यायाचा मूलभूत नियम आहे. कळले मुलांनो? आपसात कर्तव्याचे पालन करणे न्यायाचा मूलभूत नियम आहे. येशूची इच्छा आहे की आपल्या न्यायाचा आधार प्रेम आणि बंधुत्व असावे. कळले? प्रेम आणि बंधुत्व असावे आणि उत्तम शंभरणीचा दृष्टांत त्यामध्ये हेच आपल्याला बघायला मिळते. लुटल्या गेलेल्या अर्धवेला मनुष्याची स्थिती सहायता किंवा सेवेच्या योग्य होती. जेव्हा शंभरणीने मदत करण्याचे आपले कर्तव्य प्रेमपूर्वक स्वतः स्वीकारले, त्यास प्रस्तुत करीत येशू आम्हा शिकवितात. ते म्हणतात, जा तुम्ही असे करा. हे आपण बघतो लूक शुभवर्तमान अध्याय 7:23 मध्ये. कळले मुलांनो? जे न्यायाचे पालन करीत नाहीत त्यास न्यायाच्या अंतिम दिवशी येशू अशा प्रकारे म्हणतील, आम्हाला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. हे वचन आपण बघतो संत मत्तेय शुभवर्तमान अध्याय 6:23. तर आता आपण बघूया चौथा मुद्दा, धनाचा अधिकार आणि चोरी. धनाचा अधिकार आणि चोरी. जसे आपल्या धनावर आपला अधिकार आहे तसेच दुसऱ्यांचे त्यांच्या धनावर अधिकार असणे सुद्धा महत्वपूर्ण आहे. कळले मुलांनो? आणि इतर व्यक्तीच्या या हक्काचे उल्लंघन करण्यास आपल्याला अधिकार नाही आणि ह्या प्रकारच्या अधिकाराच्या उल्लंघन करणे म्हणजे चोरी होईल. कारण की उदाहरणार्थ आपण बघतो आहोत, प्रवाशाकडून वाहनाचे भाडे घेणे हा वाहन मालकाचा अधिकार आहे. प्रवासानंतर पैसे न देणे हा वाहन मालकाच्या अधिकाराचा उल्लंघन आहे. अशा धनाच्या वाहन मालकाकडून चोरलेले धन असे समजावे. कळले मुलांनो? आपण बघूया पाचवा मुद्दा, सार्वजनिक धनाप्रती आदर. सार्वजनिक धनाप्रती आदर. आपण आपल्या दैनिक जीवनात ज्याचा उपयोग करतो त्यात अधिकांश सार्वजनिक धन आहे. नैसर्गिक संपत्ती, शासकीय संस्था, रस्ता, पद, दिवे इत्यादी सार्वजनिक मालमत्ता होय. म्हणून सार्वजनिक मालमत्त्याला कोणत्याही कुकर्माने प्राप्त करून वापरणे अथवा नुकसान पोहोचविणे हे सर्व सामाजिक अधिकारांचे उल्लंघन आहे. अनेकांच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे
वाईटाची तीव्रता वाढते. 7व्या आज्ञेविरुद्ध पाप या मुद्द्यावर आता आपण विचार करूया. 7व्या आज्ञेविरुद्ध पाप. सार्वजनिक वस्तूंना बेजबाबदारीपणे वापरणे, त्यास नुकसान पोहोचविणे, उडवून देणे, निसर्गाकडून प्राप्त खनिज संपत्तीचे शोषण करणे, वातावरण दूषित करणे इत्यादी सार्वजनिक मालमत्तेसंबंधी अनादर आहे. म्हणून हे सर्व 7व्या आज्ञेचे उल्लंघन आहे. दलाली, चोरी, कर चुकवणे, धनास अन्यायाच्या मार्गाने लपवून ठेवणे, काळा बाजार, परीक्षेत नक्कल करणे, अन्यायाने व्याज घेणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे आणि पक्षपात करणे, मजुरास योग्य वेतन न देणे इत्यादी जे आहेत वाईट गोष्टी आपल्या समाजात वाढत आहेत. या सुद्धा 7वी आज्ञा चोरी करू नका याचे उल्लंघन करणे आहे. आता आपण बघूया, मुद्दा आहे परत करण्याचे कर्तव्य. जर चोरी केली तर ती चोरलेल्या वस्तूला परत करण्याचे उत्तरदायित्व असते आणि अन्याय मार्गाने प्राप्त केलेली वस्तू परत करणे आणि अन्यायी मार्गाने केलेल्या नुकसानाची भरपाई केले पाहिजे. केलेल्या नुकसानाची भरपाई उघडपणे करणे शक्य नसेल, कमीत कमी गुप्तपणे भरपाई केली पाहिजे. कोणाची काही वस्तू चोरी केली असेल तर ती आपल्याला वापस केली पाहिजे. जर काही आपण सरळ देऊ शकत नसेल तर गुप्तपणे सुद्धा आपण दिले पाहिजे. आणि 7वी आज्ञा आपणास हे शिकविते की दुसऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि सामाजिक न्यायाचे रक्षक बनून आपण पुढे जावे. धनास परमेश्वराची देणगी समजून आपल्या कर्तृत्वाच्या रूपात आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी धनाचा वापर करीत चांगुलपणाने आपण पुढे जाऊया. कळले मुलांनो? तर या धड्यामध्ये आपण हे शिकलो की आपण एक दुसऱ्यांना मदत करीत, सहायता करीत, आपण एक दुसऱ्याचे चांगले करीत आपण पुढे गेले पाहिजे. परमेश्वराने मनुष्यासाठी सर्व काही दिले आहे. या जगाचे सर्व अधिकार त्याच्यावर दिले आहे, परंतु त्याच्या चांगल्या प्रकारे आपण सांभाळ केले पाहिजे त्या अधिकाराच्या आणि आपण रक्षक आणि सन्मान केले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपल्या मार्गदर्शनासाठी आपण एक वचन घेऊया. ते म्हणजे पौलाचे कुरिन्थीकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 10. चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. कळले मुलांनो? हे वचन आपण मार्गदर्शनासाठी घेऊया. आणि आता आपण एक गृहपाठ मी तुम्हाला देते, हे करूया की 7व्या आज्ञेअंतर्गत येणाऱ्या पापांना शोधून त्यावर कोणत्या उपाय कराल याबद्दल तुम्ही तुमच्या परिवारामध्ये चर्चा करा. कळले मुलांना? तर मग आता आपण एक निर्णय घेऊया. सार्वजनिक वस्तूचे कोणत्याही परिस्थितीत मी नुकसान करणार नाही किंवा दुरुपयोग करणार नाही, अशा प्रकारे एक निर्णय घेऊया. इथे आपण आपला हा धडा समाप्त करतो आहोत. यामध्ये 5 प्रश्न दिले गेलेले आहेत. तुम्ही या धड्यामधून उत्तर शोधून काढा आणि लिहून घ्या. कळले मुलांनो? तर मग आज आपण 8वा धडा शिकलो, चोरी करू नका. आणि यामध्ये आपण कशा प्रकारे आपले जीवन जगले पाहिजे आणि वस्तूंची आपण कशा प्रकारे रक्षण केले पाहिजे आणि कुणाला नुकसान न करता, कुणाच्याही वस्तूला न घेता आपण सर्वांचा अधिकार जे आहे
त्यांना सन्मानित करण्यासाठी आणि एक दुसऱ्यांसोबत बंधुप्रेमाने राहण्यासाठी आपण शिकलो आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या आजच्या धर्मशिक्षणाची आपण समाप्ती करूया एका प्रार्थनेद्वारे. हे प्रभू परमेश्वरा, तुम्ही या जगात जे काही बनवले आहे सर्व वस्तूंवर मनुष्यांना अधिकार दिले आहे, तर त्याचे सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी आम्हा सर्वांना कृपा प्रदान कर आणि आम्ही कोणाच्याही नुकसान न करता सामाजिक वस्तू हो या खाजगी वस्तू, धन आम्ही नुकसान न करता त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.